सो ॲझम्पशन बेस्ड किंवा गट फिलिंग बेस्ड डिसिजन्स का घेऊ नयेत बिझनेसमध्ये, आणि डिसिजन्स जर घ्यायचे तर नेमके कशा पद्धतीनं तुम्ही घेतले पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की कदाचित तुम्ही काही डिसिजन्स तसे दोन्ही पद्धतीने घेतलेले पण असतील, आणि इथून पुढे जर ग्रोथच्या हिशोबाने विचार करायचा आहे तर नेमका कसा विचार केला पाहिजे, किंवा ॲक्च्युली ज्या काही कृती करायच्या आहेत, ॲक्शन्स करायच्या आहेत, त्या नेमक्या कशा पद्धतीने घेतल्या पाहिजे. माझं जे व्हॉट्सअप चॅनल आहे त्याच्यावर आता मी एक पोल शेअर केला होता. त्याच्यामध्ये जे ऑप्शन्स आहेत त्याच्या हिशोबानेच आपण विचार करू आणि त्याच्या हिशोबानेच गोष्टी डिस्कस करू. मी त्याच्यात मेन्शन केलं होतं की प्रामाणिकपणे ॲक्सेप्ट करा आणि या गोष्टी केल्या असतील तर त्याच्यावर काम करा. आता हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कृती आहेत. तुम्ही लोकांना डिस्काउंट दिलेत, ऑफर्स दिलेत, कुपन दिलेत, बऱ्याचदा सारखे मेसेज केलेत, बिझनेस प्रेझेन्स नीट नाही आहे, त्याच्यानंतर मेसेजेसमध्ये डेस्परेशन जाणवते. तुम्ही जे मेसेजेस करता तुमच्या पोटेन्शियल कस्टमर्सला, त्याच्यानंतर नुसत्या पेड ॲड्स किंवा बुस्टिंग केलंय. ठीक आहे, आता ह्या सगळ्या कृती आहेत, ह्या सगळ्या ॲक्शन्स आहेत. आता ह्याच्या आधीची स्टेप काय, समजा आपण असं समजू की तुम्ही ॲझम्पशन्स केले. तुम्ही ॲझम्पशन्स केलं की हां आपण डिस्काउंट दिले तरच कस्टमर येतील. नंतर तुम्ही कृती काय केली, डिस्काउंट दिले. आता त्याच्यानंतरचा रिझल्ट जो काही आहे, डेटा जो काही आहे, तो काय सांगतोय, त्या कृतीमुळं किती कस्टमर आलेत, किती रिपीट आहेत आणि ते कशा प्रकारचे आहेत, हा जो डेटा आहे ते क्लिअरली लक्षात ठेवा. एक गोष्ट आयुष्यभर फॉलो करा, लोक काय म्हणतात यापेक्षा लोक काय करतात, कृती काय आहे ती लक्षात ठेवा. दुसरं आहे ऑफर्स दिलेत, कुपन दिलेत. तुम्ही ॲझम्पशन केलं की लोकांना ऑफर्सच पाहिजेत, कुपन्सच पाहिजेत, म्हणजेच आपल्याकडे ते खरेदीला येतील. आता तुम्ही कृती काय केली, ऑफर्स दिल्या, कुपन दिले, त्याचा डेटा काय आहे. सेम आपण पहिल्या गोष्टीचं जसं केलं तसंच याचं पण करून बघा. त्याच्यानंतर तुम्ही बऱ्याचदा सारखे मेसेजेस केलेत, काइंड ऑफ स्पॅमिंगच केले, लोकांना नुसते व्हॉट्सअपला मेसेज कर, टेक्स्ट मेसेजचे कॅम्पेन रन कर वगैरे वगैरे. आता ही तुमची कृती झाली. तुम्ही ॲझम्पशन केलं की नाही, यांना सारखं मेसेज प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. कृती केली, मेसेजेस, नंतर त्याचा रिझल्ट काय, डेटा काय, किती कस्टमर्स आले, कशा प्रकारचे आहेत आणि ते रिपीट रेट त्याच्यामध्ये किती आहे. सगळ्या गोष्टी, डेटा जो काही सांगतोय त्या कृतीनंतर आत्तापर्यंतच्या स्टेजला किती कस्टमर्स टिकून आहेत, किती कस्टमर्स रिपीट आहेत, रेव्हेन्यू किती जनरेट झालाय, सगळ्याच गोष्टी. आणखी एक गोष्ट, परसेप्शन. तुमचं ह्या सगळ्या कृतीतनं परसेप्शन कसं बिल्डअप होतोय, तुमचं ॲज एंटरप्रेन्युअर आणि तुमच्या बिझनेसचं सुद्धा परसेप्शन. ठीक आहे, पुढची आहे बिझनेस प्रेझेन्स नीट नाहीये. तुम्हाला वाटतं की रॅन्डमली काहीतरी पोस्ट केलं म्हणजे गरजेचं, तेवढंच समोरच्या लोकांना गरजेचं आहे. तुम्ही फक्त प्रॉडक्ट्सच टाकले तेवढंच गरजेचं आहे. तुम्ही फक्त ऑफर्सच प्रमोट केल्या तेवढंच गरजेचं आहे. तुम्ही फक्त गर्दीच दाखवली तेवढंच गरजेचं आहे. असे तुम्ही बरेच ॲझम्पशन्स केलेत. आता त्याच्यामध्ये तुमची बिझनेसची जी प्रोफाईल आहे, मग ती इन्स्टा असेल, फेसबुक असेल किंवा तुमची वेबसाईट असेल, त्याच्यामध्ये तुम्ही जे काही ॲझम्पशन्स केलेत त्याच्या हिशोबाने कृती केली आहे. ठीक आहे, आता तुमचा जो बिझनेस प्रेझेन्स आहे, फॉर एक्झाम्पल असं समजू की सध्याच्या स्टेजला तुमची इंस्टाग्रामवर बिझनेस प्रोफाईल आहे, त्याचा प्रेझेन्स समजा नीट नाहीये, त्याच्या मागं काय काय ॲझम्पशन्स केलेत तुम्ही, त्याच्या हिशोबाने तुम्ही ती कृती केली. आता कृती जी केली आहे त्याच्यानंतर रिझल्ट काय, तुम्हाला व्ह्यूज, रीच, एंगेजमेंट, लाईक्स आणि या सगळ्या गोष्टी, आणि ॲट दी एंड लीड्स, आणि नंतर मग कन्व्हर्जन, मग रेव्हेन्यू. या सगळ्या स्टेजेसमध्ये डेटा काय सांगतोय, तुम्ही जे ॲझम्पशन केलं ॲट दी एंड तुम्हाला रिझल्ट काय मिळाला. ठीक आहे, नंतर आहे मेसेजेसमध्ये डेस्परेशन जाणवणं. तुम्ही जे कोणतं कम्युनिकेशन करताय तुमच्या पोटेन्शियल कस्टमर्स सोबत, टार्गेट ऑडियन्स सोबत, व्हॉट्सॲपला असेल, तुमच्या सोशल मीडियाला ऑर्गॅनिकमध्ये असेल किंवा पेड ॲड्समध्ये असेल, वेबसाईटला असेल, तुम्ही ईमेल्स पाठवत असाल तर ते असेल, तिथं डेस्परेशन कुठं जाणवतंय का. ठीक आहे, हे पण नीट बघा तुमच्या मेसेजेसमधनं. आता हे कदाचित तुम्हाला स्वतःला लक्षात नाही येणार, इथं तुम्ही थर्ड पर्सन पॉईंट ऑफ व्ह्यूचा रेफरन्स घ्या, म्हणजे ज्यांना तुमच्याबद्दल, तुमच्या बिझनेसबद्दल काही माहिती नाहीये त्यांची मदत घ्या, त्यांना दाखवा, पाहिजे तर आणखी तिसऱ्या व्यक्तीकडनं त्यांना दाखवा. मग तुम्हाला ते काय ॲक्च्युअल गोष्टी काय आहेत, खऱ्या गोष्टी काय आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याला मदत होईल. नंतर शेवटचं आहे नुसत्या पेड ॲड्स किंवा बूस्टिंग करणं. इथं पण तुम्ही कदाचित ॲझम्पशन असं केलं असेल की नुसत्या पेड ॲड्स केल्या, बूस्टिंग केलं म्हणजेच आपल्याला कस्टमर्स मिळतील, त्याची कृती केली तुम्ही, नुसत्या पेड ॲड्स किंवा बूस्टिंग करत राहिलात. आता मेटा काय आहे किंवा इन्स्टा काय आहे की हे त्यांचा रेव्हेन्यूच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करणार म्हणून ते बूस्टिंग प्रमोट करतात, पण तुमचा डेटा काय सांगतो. ठीक आहे, तुम्ही बूस्टिंग केल्या, 1000 रुपये, 500 रुपये, 5000, 1500, 2000, 2000 किंवा लाखभर रुपये स्पेंड केले,
ठीक आहे, पण त्याचा डेटा काय आहे? तुम्हाला ऍट दी एंड कोणत्याही बिझनेस ओनरला, एंटरप्रेन्युअरला ऍट दी एंड आउटपुट काय पाहिजे? कस्टमर्स आणि रेव्हेन्यू आणि रिपीट रेट. रिटेन्शनला तर खूप जास्त प्राधान्य द्या. मी माझ्या क्लायंट्सला सांगत असतो की रिपीट रेट सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आता ज्या चॅनलवर पाहिल्या पाहिजे, तर तुम्ही माझ्या इन्स्टा प्रोफाईलला लिंक आहे चॅनलची, त्या चॅनलला जाऊन व्हिजिट करून त्या गोष्टी पाहू शकता. तिथं बऱ्याच जणांनी पोल सबमिट पण केले, तुम्ही पण करू शकता. या सगळ्या गोष्टी पहा, त्याचा ॲझम्पशन ते डेटा, ॲक्च्युअल रिझल्ट हा सगळा काढून बघा आणि मग तुम्हाला लक्षात येईल की काय गडबड होतीये. आता पुढच्या दृष्टीनं नेमकं काय. सो आत्ता जे तुम्ही ॲझम्पशन्स केलेत हे आहेत किंवा आणखी कोणते असतील, त्याचा डेटा आहे, त्याच्या हिशेबाने तुम्ही डायरेक्शन चेंज केलंय का? तुम्हाला डेटा सांगतोय की गोष्टी वर्क नाही होते. ॲट दी एंड काय पाहिजे आपल्याला? कस्टमर्स आणि रेव्हेन्यू. बरं, जे ॲझम्पशन केले, त्याची कृती केली, त्याचा डेटा समोर आहे, ह्याच्यातनं गोष्टी वर्क होत नाहीयेत. सो आता ह्याचं डिरेक्शन चेंज केलंय का? की फक्त तुम्ही जादूची वाट पाहता की काहीतरी बदलेल, पुढच्या महिन्यात बदलेल, पुढच्या 6 महिन्यात बदलेल, 3 महिन्यात बदलेल, वर्षभर वाट पाहू. वाट पाहून बिझनेस बदलत नसतो, कॅलेंडर बदलत असतं. सो जर डिसिजन्स घ्यायचेत, हे कदाचित लाईफला पण अप्लाय करू शकता तुम्ही. जिथं डेटा जो काही सांगू शकतोय त्या हिशेबाने तुम्हाला डिसिजन्स घ्यायला लागतील. काही जणांचं कदाचित असं पण येऊ शकेल की आम्ही काही गोष्टी अशा 1 to 1 केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये पण लक्षात आलं की बिझनेस कदाचित बंद केला तर फायद्याचा ठरू शकेल. हे प्रत्येकालाच असेल असं नसतं, त्याला खूप गोष्टी नीट तपासून पाहायला लागतात. आम्ही 1 to 1 मध्ये त्या गोष्टी जास्त पाहतो. सो डेटा जे काही सांगेल त्याच्या हिशेबाने तुम्हाला दिशा बदलणं आणि लवकरात लवकर ती दिशा बदलून कृती करणं ते गरजेचं आहे.